या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके हृदयस्थ स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि त्याच बरोबर नेहमी ज्ञानोबा तुकोबांची जोडी असणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कन्या हरिभक्तीपरायण गुरुवर्य रजूताई बुधवारे यांचं या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आता महाराजांचा जो हार घातला तो रजूताईंनीच घातला. अनमोल असा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल 10:30 ते 11:30 या वेळामध्ये कीर्तन होईल. महाराजांनी कीर्तनासमोर हार आणून ठेवायला लावू नका ही विनंती. हॅलो हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 लेकुराचे हित वाघे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हा लेकुराचे हित वाघे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हा पोटी भार वाघे त्याचे सर्वस्व ही सागे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठ्ठला 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 लेकुराचे हित भागे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार बागे त्याचे सर्वस्व ही सागे ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती विठ्ठल 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 लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो
पवन झालो चराचरी ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूप प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य जगतश्रेष्ठ नवे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नेमके हित कोणाचं कशात आहे आणि कोण कोणाच्या हितासाठी काय करतो असा सांगणारा अतिशय गोड अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग म्हणजे कुठले काल्पनिक नाहीत किंवा रेखाटलेले नाहीत किंवा आठवलं म्हणून लिहिलेले नाहीत तर जगद्गुरु तुकोबारायांचा प्रत्येक अभंगातला एक एक अक्षर हा त्यांच्या अनुभवातून बाहेर उमटलेला आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण जर सोपी व्याख्या करायची म्हटली तर ज्यानं जगद्गुरु तुकोबारायांना अतोनात त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या रामेश्वर भट्टांना देखील जगद्गुरु तुकोबारायांनी आशीर्वाद देऊन मुक्त करून टाकला. इतकी दशा प्राप्त झाली ज्या दिवस भेटायला जगद्गुरूंना आले कुत्र्याला भेटले तर हाड म्हटले बाईला भेटले तर रामकृष्ण हरी घातलं पुरुष भेटला तर हाक मारून रामकृष्ण हरी घातला झाडात झाड दिसला कुत्र्यात कुत्रा दिसला माणसात माणूस दिसला बाईत बाई दिसली. पण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय कळाले त्याच्यानंतर ना कुत्र्यात कुत्रा ना माणसात माणूस ना बाईत बाई ना झाडात झाड या चराचरामध्ये फक्त जगद्गुरु तुकोबारायच आहेत इतका अनुभव प्राप्त करून दिला ते जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठला विठ्ठला तेच रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांची थोडक्यात ओळख करून देतात. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायाला घवी आमा आरती तुकारामा. हो मगाशी ताईंनी अतिशय गोड निरूपण केलं. सदा नाम घोष करू हरिकथा. सदा सदा ह्या शब्दाचा अर्थ तुकोबारायांचा अनुभव काय आहे सदामध्ये आणि आपला अनुभव कुठं जातो सदामध्ये एक थोडका अभ्यास सांगतो. सदा म्हणजे काय तर ज्याला नाही स्टॉप ज्याला पूर्ण विरामच नाही ना त्याला म्हणायचं सदा. ते थांबूच शकत नाही. किती सदा आपण टॉयलेटला गेलो तरी आपलं नाम बंद होतं देवाऱ्याच्या पुढे आल्यावर नाम चालू होतं. इथं सदा नाही होत ना हे का नाही सदा होतं नाही होत. कामावर गेलो व्यापात अडकलो नाम बंद होतं कामातून बसमध्ये बसलो घरी उतर हरिपाठ चालू सदा चालू झालं. याला सदा म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकत. सदा कसं जगद्गुरु तुकोबाराय विष्ठा करायला बसलेले असताना रामेश्वरांनी पाहिलं अरे या माणसाला बसलोय कुठे हे कळत नाही खातोय काय हे कळत नाही. अशा ठिकाणी भजन योग्य वाटतं का तुम्हाला. जागा अपवित्र नाम कसं आहे नाम पवित्र आहे जागा अमंगळ आहे बसले तिथे विष्ठेला नाम मंगळ आहे मंगळ नाम अमंगळ जागा. या व्यक्तीला एवढं सुद्धा कळत नाही. मी म्हणतो रामेश्वरांना लेट कळालं पण तुकोबारायांना सदा कळालं. विठ्ठला विठ्ठला
सांगावं लागत नाही टाळी वाजवा, पायाला सांगावं लागत नाही कार्यक्रमाकडे चला, तोंडाला बोलावं लागत नाही भजन करा, नाकाला सांगावं लागत नाही जप चालू करा, डोळ्याला सांगावं लागत नाही ध्यान करा. ही जिथं सांगणं संपतं तिथं सदा चालू होतं, नाहीतर नुसतं कदा कदा. जगद्गुरु तुकोबरायांना नाही कळालं, गाव गोळा केलं, विचारलं, अहो हे जगद्गुरु तुकोबराय यांना भेटण्याकरता कुठून कुठपर्यंत न पाणी पिता खाता पिता आलो मी, आणि यांना बसतो कुठं हे कळालं नाही. एवढी माझी अक्कल शून्य झाली यांच्या समोर. हो, म्हणून विचारलं गावापर तुकोबरायांना, हे खरंय का? गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं तुकोबराय उत्तर देतात, सत्य सांगू हे कोण मला माहित नाही, आले कुठून मला माहित नाही, यांचं माझ्याकडे काम काय मला माहित नाही, पण ज्या वेळेस जेव्हा माझ्या वाचेवरती माझा ताबा राहत नाही तेव्हा तुकाराम कोण हे सुद्धा मला माहित नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद ज्ञान माझा छंद माझा घेतला. हाय माझी मज झाली अनावर वाचा, ही जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे. तेव्हा सदा नाम घोष करू हरी कथा, अनुभवातून बोलणं आहे महाराज. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमचं हित कशात आहे हे सांगतात. मग तुमचं हित जाणणारे फक्त संतच का आहेत ह्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय थोडं समानता करून सांगतात की जसं लेकराचं हित फक्त त्याच्या आईला कळतं, लेकराची भूक फक्त त्याच्या आईला कळते ना, जसं महाराज साधकांचं हित त्या सद्गुरूंनाच कळतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की लेकराचं हित कशात, अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हित लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती. जगद्गुरु तुकोबराय उदाहरण देऊन सांगतात, लेकराचं हित त्याच्या आईला माहित आहे, त्याच्या आईला कळतं, त्याला लागलेली भूक आईला कळते. बाबा कीर्तनात नेहमी उदाहरण देतात, हिरकणीच्या बाळाला दूध लागलं तर हिरकणीचं स्तन सुद्धा चोळी सुद्धा ओली व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांना भूक लागली तर आई जिजाऊ मातेची त्या काळात चोळी ओली व्हायची, कारण हे जिवंत उदाहरण आहेत. जगद्गुरु तुकोबराय पटवून देण्याकरता सांगतात, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती. जाती हा शब्द या ठिकाणी म्हणून थोडं जातीवर बोलतो. विठ्ठल विठ्ठल वस्तुस्थिती पाहिली तर ह्या मानवाने ठरवलेल्या जाती ह्या मानत नाही आणि मानूही नाही मुळात. हो, संतांनी ठेवलेल्या दोन जाती आहेत. पहिली जात आईसी कळवळ्याची जाती, ही संतांची जात आहे. आईसी कळवळ्याची जाती. जर जात संतांना आहे तर ज्यांनी देव केला त्या देवाची सुद्धा जात पाहिजे ना. मग देवाची जात कुठली, तर देवाची जात सुद्धा संतांनीच सांगावी. म्हणजे मुक्ताबाई देवाची जात सांगते, मोठ्या हौसेन पती म्या केला, परी तो बोलत नाही मजला. नवरा केला म्हणजे जातीतच करतात ना. जातीनं मौन रूपी राहिला, ही देवाची जात आहे. आणि संतांची कळवळ्याची, देवाची मौन व्हायचंय, कळवळा नाम घेण्याचा पाहिजे आणि नंतर नाम घेतल्यानंतर मौन झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग तेव्हा ही प्रमाण आहेत. जाडू संतांचे मार्ग आडराणी
भरले जग संतांचे मार्ग आदराने भरले जग हे उच्चिष्टाचा भाग शेत उरला तो शेऊ तो सेवू झाडू उरला ते शेऊ झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग हो झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो सेवू. मग जगद्गुरु तुकोबराय त्यांचा मार्ग आपल्याला दाखवतात. एक उदाहरण जसं आईचं सांगितलं ना तसंच महाराज एक उदाहरण मोठ्याचं देतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. हित जर कळालं ना हित कळण्यासाठी पहिली पायरी संतांना आपलं हित कळल यात नवल नाही. पहिलं आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे यासाठी पहिली पायरी आहे महाराज. मग आपलं हित कशात आहे आपलं हित नेमकं आहे कशात हे समजणं पाहिजे. मग आपलं हित कशात आहे आपलं हित आहे त्यांच्या सहवासात. पहिलं त्यांच्या सहवासात नंतर त्यांच्या मार्गदर्शनात आणि नंतर त्या मार्गदर्शनाच्या आदेशात. विठ्ठला 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 ज्यांना ज्यांना या संतांचं वेड लागतं ना ज्यांना ज्यांना त्यांच्या नामस्मरणाचं वेड लागतं ना महाराज त्यांची अवस्था ही खरी परमार्थाची प्राप्ती आहे महाराज. हो अवस्थेतून परमार्थाची प्राप्ती पण तेवढं वेड लागणं सुद्धा गरजेचं नाही तर वेड बनवणं लय सोपं आहे. विठ्ठला 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 मग वेड लागलं कोणाला महाराज. येड लागले ग मला येड लागले वेड लागले ग मला वेड लागले या बाबाचा ग मला वेड लागले. जय हो या बाबाचा ग मला वेड लागले या बाबाचा ग मला वेड लागले. वेड लागले ग मला वेड लागले वेड लागले ग मला वेड लागले या बाबाचा ग मला वेड लागले या बाबाचा ग मला वेड लागले या बाबाचा ग मला वेड लागले. वेडी मी झाल्यानं घोटी गाव गेले वेडी मी झाले न बोरी गाव गेले श्रीपाद माऊलीचं दर्शन केले श्रीपाद माऊलीचं दर्शन केले. वेडी मी झाल्यानं घोटी गाव गेले वेडी मी झाले न बोरी गाव गेले रामदास माऊलीचं दर्शन केले रामदास माऊलीचं दर्शन केले. वेड लागलं ग मला वेड वेड लागलं ग मला वेड लागलं या बाबाचं ग मला वेड लागलं या बाबाचं ग मला वेड लागलं या बाबाचं ग मला वेड लागलं. वेड लागलं ग मला वेड लागलं वेड लागलं मला वेड लागलं या बाबाचं मला वेड लागलं या बाबाचं मला वेड लागलं या बाबाचं मला वेड लागलं. हो वेड लागलं ग मला वेड लागलं या बाबांचं ग मला वेड लागलं. मला वेड जबरदस्ती लावलं होतं. 2 वर्ष ना नामाचा पत्ता ना बाबांचा पत्ता नुसतं कीर्तनात जायचं 200-500 भेटतात घेऊन पळायचं. विठ्ठला विठ्ठला टाळी.
बसलेल्यांना सुंदर काम आहे महाराज. आम्हाला तरी इथं बोलावं लागतंय, आठवावं लागतंय. चुकलं तर खालनं चर्चा होते, चुकला है का नाही? 2 मिनिटात किती वेळ लागतो? 2 तास कीर्तन करायचं. एक चुकलेलं आयुष्यभर लक्षात ठेवतात लोक महाराज. 2 तास काय सांगितलं पाण्यात गेलं, चुकलेलं ध्यानात ठेवायचं. बसलेल्यांचं सोपं काम आहे तुमचं. एवढंच काम आहे, फक्त भजन करा. हाताने टाळी, मुखाने नाम. विठाला विठाला आणि त्याचं कारणही सांगतो. मी सांगतो म्हणून करू नका महाराज. ज्यांचा अभंग घेतलाय ती जगाची माऊली, गाथा निर्माण केली, ते तुकोबार आहे सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या येड्यांपुढं म्हणतो, आहे का नाही? तुमच्या माझ्या त्या काळात येड्यांपुढं देखील महाराजांनी हात जोडले. लागोनिया पाया अहो, आपली पात्रता देखील नाही महाराजांच्या तोंडापुढे उभं राहायची, पण त्यांनी हात जोडले. विनवितो तुम्हाला, भजनात बसलात, कीर्तनात बसलात, करटाळी बोला मुखी नाम. काही नका करू, करटाळी बोला मुखी नाम. सोपं काम आहे. हाताने टाळी, मुखाने नाम. नाम कुठलं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. तुम्हाला करटाळी बोला, करटाळी बोला मुखी नाम. भगवंताचं वेड लागणं गरजेचं आहे. अजून एक गवळण वारीमध्ये होते. आम्ही पण पंढरपूरलाच ऐकतो आश्रमामध्ये. तुम्ही भाग्यवंत आहात, पायवारीला जातात. आमचं कर्म अजून दरिद्री आहे. विठ्ठल कसे वेड लाभले कान्होबा गवळिया, है का नाही? मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बरं. काही ज्या वेळेची गवळण चालते ना, त्यावेळेस पाया खालची माती डोक्यावर थुई थुई नाचते आणि डोक्यावरचा घाम पाया खाली ओलावा करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हे वेड वेड लागणं गरजेचं आहे. कोणाला वेड लागलं? वेड लागलं ना, अहो लाज वाटली इतकं वेड लागलं. किती लाज वाटली इतकं वेड लागलं. काय वेड लागलं? आई साहेबांना सांगितलं, आई साहेब उद्या तयारी करा, चांगली नटापटा करा, मेहंदी बिंदी काढा, हातावर जरा रांगोळ्या बिंगोळ्या जोरात. म्हणली कारण काय? कारण एकच आहे, उद्या भगवंताची आरती तुम्हाला करायची आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याची आरती? हो आई साहेब. विठ्ठलाची आरती रुक्मिणी आई साहेबांना करायची आहे. आता विठ्ठल नवरा, रुक्मिण बायको, पण वेड नवरा बायकोचं नाही, विठ्ठलाच्या भक्तीचं, नामाचं, त्याच्या प्रेमाचं वेड होतं त्यांना. हो, वेड लागलं. उद्या आरती मी, अरे नको, अरे संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा, इतके झालेत, माझा कशाला नंबर लावता? त्यातला एखादा भाविक घ्या, त्याला अधिकार द्या. माझ्याच्यानं होणार नाही. आई साहेब लटलटायला लागल्या, कापायला लागल्या, त्यांना काहीच सुधरणं, रात्रभर झोप नाही. सकाळी अभ्यंग स्नान झाली, पुन्हा निरोप आला, आई साहेब तयार व्हा, तुमच्याशिवाय कोणी आरती घेणार नाही. हो नाही. आई साहेब तयार झाल्या, घाईघाईत तयार झाल्या, डोळे बंद करून सगळी तयारी. आई साहेबांच्या डोळ्यापुढं, ध्यानापुढं नुसता कृष्ण दिसू लागला, विठ्ठल नांदू लागला. काहीच सुधरत नव्हतं आई साहेबांना. आरतीचं ताट आई साहेबांच्या हातात ठेवलं आणि आई साहेबांचा हात दोन्ही बाजूने धरला आणि चला म्हणले आता. म्हणून आई साहेब घराच्या फक्त बाहेर पडल्या, तर बाहेर ते हवलदार, काय म्हणतात त्यांना, ते काटे घेऊन उभे असतात, भालदार चोपदार उभे होते, दोघ जण. आणि जसं आई साहेबांनी डोळे उघडले, घराच्या बाहेर पाऊल ठेवायचंय,
भालदार चोपदार पाहिले, इकडेही विठ्ठल दिसू लागला आणि इकडेही विठ्ठलच दिसू लागला. इकडेही विठ्ठल दिसू लागला, तिथेही विठ्ठल दिसू लागला. आई साहेबांनी ओवाळायलाच चालू केलं. तेव्हा दोघींनी थांबवलं. आई साहेब थांबा, हा विठ्ठल नाहीये, हा तुमचा देव नाहीये, हे भालदार चोपदार आहेत. पुढं देव उभे आहेत, चला पुढं. पुढं निघाल्या. पुढं 2-4 गवळणी अजून पुढे आल्या, 2-4 सवासणीमध्ये आल्या. आम्ही पण तुमच्या सोबत येतो. त्या सवासण्यांमध्ये पण विठ्ठल दिसू लागला. विठ्ठलाच्या जवळ जाऊ लागले, पण विठ्ठल दिसत नाही. कारण ज्याच्या त्याच्याकडे पाहतात सगळीकडे विठ्ठल दिसू लागल्या. आई साहेबांच्या आरतीचं ताट हळूच खाली झालं आणि मनात लाजल्या. डोकं खाली केलं. माझ्या नामदेवानी पाहिलं आणि मग नामदेवराय म्हणाले, वैजयंती लाजने के माये आता कोण हो, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हो, लाजले गे माया तो कवनावाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हो. नामदेव महाराज आई साहेबांजवळ आले. त्यांना सांगितलं थांबा. बघा नामाचं वेड किती आहे. चराचरामध्ये भगवंत दिसू लागले, हा मुद्दा आहे. मग आता ओळखावा कसा देव? मग नामदेव महाराजांनी हळूच आई साहेबांच्या कानात सांगितलं, वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायेने दावी लिखून, विष्णुदास नामायेने दावी लिखून, हे वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन. जय हो. विष्णुदास नामायण दावी लिखून, विष्णुदास नामायण दावी लिखून. हो. आता तिथं नामदेव महाराज साक्षात आहेत. विष्णुदास नामा येणी दाविली, खून दाविली, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, श्री वत्सलांछन आहेत, तेच तुमचे पती परमेश्वर आहेत. तिथून पुढे ववाळायला सुरुवात झाली. मुळात विचार केला तर सगळीकडे पाहिलं, रंगमंडपी महाद्वारी झाले से दाटी, काही कुठं उरलं नाही. पण एवढ्याही दाटीमध्ये त्यांना सगळ्या दाटीमध्ये भगवंतच दिसत होता. ही नामाची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून ते जगद्गुरु तुकोबाराय आई स्वरूप होऊन आईचं मातृत्वाचं उदाहरण देतात. हो, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्यांची जाती. कळवळ म्हणजे सगळ्यांच बरं का. संत ही कळवळे करतात. संतांकडे कळवळा अतोनात भरलेला असतो, फक्त आपण त्यात आवळलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो. किती कळवळा करतात संत, किती सांगू तुम्हाला. बाबा कीर्तनात नेहमी उदाहरण देतात बघा महाराज. मुक्ताबाईच्या पाठीवरती लाद घातली, हातातली खापर खाली पडून फुटून गेली महाराज. ज्यानं लाद घातली त्यानं जर माझ्यासारख्याच्या पाठीवर लाद घातली असती तर मी काय केलं असतं. आपला एवढा कळवळा नाही ना आपल्याकडं, संतांकडे आहे महाराज. लाद घातली, मुक्ता खाली सांडली, खापर तुटली. खापर दुसऱ्याची, भूक दादाची. खापर दुसऱ्याची, भूक दादाची. मिटवायला मुक्ता निघाली. काय प्रसंग घडला, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. बाबा नेहमी सांगतात, ज्ञानोबरायांची भूक, आई वडिलांची आठवण, शेवटी मांडे खाऊ घातले म्हणे. मांडे खाऊ घातले मुक्ता आपल्याला. आज मला आई वडिलांची आठवण येते, मांडे खावे वाटतायत. म्हणून मुक्ताई खापर आणण्याकरता गेली. 2 घराची धुनी भांडी केली पण खापर नाही दिली महाराज. वेळ नाही माझ्याकडं. 2 घराची धुनी भांडी केली, खापर नाही दिली. पुन्हा माघारी फिरलेली मुक्ताई, जिनं खापर दिली तिनं सांगितलं की माझं ऐक, या मार्गाने जाऊ नको, विसोबा येणार आहे, हा मार्ग स्वीकार म्हणे. हितनं निघून जा म्हणजे तुला भेटायचं नाही. आणि कर्मधर्म काय असावं संतांचं महाराज, त्याच मार्गाने विसोबा खेचर. मुक्ताईची भेट, घोड्याच्या टापाचा आवाज ऐकला तरी मुक्ताईची धडधड वाढायची. विसोबा आले वाटतं, विसोबा आले वाटतं.
म्हणून मुक्ताईनं मान खाली घातली, मागणं येणाऱ्या घोड्याच्या टापाकडे लक्ष नाही दिलं, पुढं 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 सरू लागली. आणि ते विसोबा खेचराने मुक्ता पाहिली तर मागणं लाद घातली आणि कुठं चालवली खापर फोडल्यावर प्रश्न विचारला. ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये मातीन पीठ एक करून टाकलं महाराज ते विसोबा खेचर. इतका त्रास विसोबाने दिला तरी अधिकार ज्ञानोबरायांनी किती मोठा दिला. नामदेवांचं गुरुतुल्य तत्व विसोबांच्या हाती सोपवलं. याला म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हो ऐसी कळवळ्याची जाती. करी लाभाविन प्रीती. लाभ पाहत नाही, प्रीती करत राहतात. स्वतःचा लाभ. आई सुद्धा महाराज कधी लाभ बघत नाही ना लेकराला वाढवताना. हा मोठा झाल्यावर मला सांभाळेल का घराच्या बाहेर काढेल, नीट ठेवल का नाही ठेवल, चांगलं बोलेल का गावात ज्या माझ्या नावाचा उद्धार करेल, मला मिटवून टाकल का माझा स्वर्ग बनवल. आईला काही फरक पडलेला नाही. त्या गोष्टीचा आई विचारच करत नाही तरी रक्ताचं महाराज दूध करून त्याला पाजत असते. का करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती. विसोबांचं उदाहरण दिलं तुम्हाला. लागल तितका त्रास दिला पण महाराज त्यांना उद्धट त्रास दिला नाही, उलट त्यांना नामदेवांचं गुरुतल्य करून दिलं, नामदेवांचा गुरु होण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ही संतांची जात आहे महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. आज काही गोष्टींचा खेद व्हावा, काही गोष्टींचा आनंद व्हावा, पण मला एका गोष्टीचा ना खेद कधीच होत नाही पण आनंद जास्त होतो. एखाद्याच्या कीर्तनातून जर एखाद्याची तारीख काढून टाकली, एखाद्या सप्त्यातून जर एखाद्या कीर्तनकाराची तारीख काढून टाकली तर कीर्तनकाराला खेद व्हावा का नाही? खेद व्हावा. का व्हावा? की माझं त्या सप्त्यातनं कीर्तन काढलं. असे अनेक सांगतो मी बरं का, ठाण्यात अनेक सप्तेत, त्या सप्त्यातनं माझी तारीख काढून टाकली. मला ह्या गोष्टीचा आनंद जास्त होतो. मी बाबांना सांगायचो बाबा असं असं झाले, तेव्हा बाबा मला सांगायचे आज तुझी ओळख आनंद संप्रदाय आणि श्रीपाद बाबांचा शिष्य म्हणून होते ना, हेच तुझं सगळ्यात मोठं तत्व आहे. मला म्हणायचे का माहिती, आमच्याच नगरामध्ये आमच्याच मैदानामध्ये बाबांचं कीर्तन चालू असताना इकडून एकाने खांदा तिकडून एकाने खांदा पकडून बाहेर काढून टाकलं होतं. म्हणजे अशी कीर्तन असतात का? आज समाजाला सुद्धा कळतं ही कीर्तन अशीच असतात. विठ्ठला विठ्ठला महाराज थोडा बारकाईनं विचार करा ना. संतांचे शब्द काय आपल्याला पैसे कमवायला भेटलेले नाहीत ना. मग असे गोडी गुलाबी लाडी गुलाबीने करणारे कीर्तनकार भरपूर आहेत. हसवणारे, खेळवणारे, पळवणारे, मनोरंजन करणारे चिक्कार आहेत. पण संतांचा शब्द काय सांगतात? जे खरं आहे ते बाजूला राहिलं नाही, ते खोटं जगा पुढं मांडलं. सोप्या भाषेत सांगू का, जे खरं ते बाजूला राहिलं आणि भलतेच खर. खर म्हणजे गाढव का डुक्कर? हा डुक्कर. जे खरं आहे ते बाजूला राहिलं, भलतेच खर येऊन उभे राहिले. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडं बारकाईने विचार करा. खरं काय आहे? सत्य काय आहे? सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. हो, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. आणि हे नाम ज्याला भेटलं त्याच्या आयुष्याचा उद्धार, त्याच्या आयुष्याचं कल्याण
फरक एवढाच आहे, आंघोळ तुला करायची आहे, शुद्ध तुला व्हायचंय, दोरी तुझ्याकडं, बादली तुझ्याकडं, बावडी तुझ्याकडं, फक्त सांगणारे बाबा आहेत. करायची का नाही आंघोळ आपला प्रश्न आहे. विठाला विठाला हो. आईंनी मगाशी कीर्तनामध्ये अभंग घेतला, मला अभंग बदलायचाच नव्हता मुळात. झालं असं की कीर्तन तुम्ही, अभंग तुम्ही घेतला आणि मी तिकडे एकटाच सोडवत बसलो होतो. हा, कारण अभंगच इतका भारी होता. त्याचं तिसरं चरण आहे ना, तिसरं चरण अभंगाचं कीर्तनच बदलून टाकतं महाराज, कीर्तनाचं रूप बदलून टाकतं. ते अभंगात तिसरं चरण काय सांगतं माहितीये का? हो, काय होता अभंग तुमचा? तोही विसरलो. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. मग ही देहीच विदेही आणि ही दशा महाराज, ज्याच्या ज्याच्या पदरात ही दशा पडली ना महाराज, तो कलियुगात जन्म पुन्हा घेण्याच्या प्राप्त आहे. बाकीच्यांनी मराठीच्या आयला विठाला विठाला. उदाहरण आहेत काही महाराज. 2-2.5 वर्ष मगाशी सांगितलं, आम्ही फक्त बाबांनी सांभाळलं म्हणून, मनगटाला धरलं म्हणून त्यांच्या सोबत राहिलो. हो, इथं निंबाळकर महाराज, काशीद महाराज, आमचे जुने साधक महाराज, गायकर महाराज, गायकवाड महाराज, सगळे जिवंत उदाहरण आहेत. 2-2.5 वर्ष कळलं नाही, पण ज्या दिवशी कळलं त्या दिवशी अख्खी बस सुद्धा आमची अवस्था थांबवायचा प्रयत्न केला, पण अख्ख्या बसला सुद्धा आवरलो नाही. शिटा उडवून टाकल्या, शिटा बसच्या. विठाला विठाला आणि असं तयार केलं महाराज. हो, आमचा अभिमान घालवला. पहिले काय अभिमान, जामखेड सारख्या ठिकाणी वैष्णव मेळावा होता आनंद आश्रमामध्ये, आणि मला बाबांनी सांगितलं कर कीर्तन, तू कीर्तनकार आहे. मी तेव्हा कीर्तनही करायचो, पण नकलेबाज भारी कीर्तन करायचो बरं का, पण ते पाठांतर करून असायचं जरा. इंदुरीकर महाराज डुप्लिकेट. आणि त्यावेळेस 2-4 कीर्तन सुद्धा केली होती मी. आणि तो थोडा अभिमान, मी माळकरी कीर्तनकार अमुक तमुक. बाबांनी जामखेडला उभं केलं, कीर्तन करतो म्हणे, हा करतो म्हणे, कर कीर्तन, ये उभा राहा, गाल फेटा. आणि असंच चक्री कीर्तन, आणि फेटा घातला आणि उभा राहिलो. आता थाटात कीर्तन करतो, रामकृष्ण हरी गायन असल्यावर रूप पहाचा अभंग, एकदम छान आनंदात. आणि जसं कीर्तनाला सुरुवात झाली महाराज, तोंडच बंद झालं. काय सांगावं हेच सुधरत नव्हतं. मग बाबांकडे वळून बघितलं, बाबा म्हणले करतो ना कीर्तन. म्हणलं हिथून पुढे नाही करणार. बाबांनी सगळीच कामं केली माझ्या बाबतीत. गर्वही हरवला, अभिमानही आमचा हरवून टाकला. म्हणजे जे व्हायला पाहिजे, मी काय म्हणतोय नीट ऐका, जे व्हायला पाहिजे ते आमच्याकडं कधीच नव्हतं, ते सगळं बाबांनी काढून टाकलं. जे व्हायला पाहिजे तेच करून ठेवलं. विठाला विठाला. अभिमानाने मी आमच्या ठाण्यामध्ये, आमच्या ठाणे नगरीमध्ये बाबांच्या नावाचा जयघोष प्रत्येक कीर्तनात करतो, आवर्जून करतो. याचं कारण, मला एका चांगल्या प्रतिष्ठित, मी आज थोडं सांगायचं म्हणून सांगून टाकतो, प्रतिष्ठित कीर्तनकाराने, ठाण्यातल्या नाव घेत नाही, बाबांना कल्पना आहे, सांगून सुद्धा झालंय माझं. प्रतिष्ठित कीर्तनकाराने मला येऊन सांगितलं की तुमचे बाबा शांताराम बाबा जिवंत आहेत. म्हणलं हो आहेत, यात काही शंका नाही. म्हणलं अजिबात नाही. मग म्हणे तुम्ही त्यांचं नाव का घेता? म्हणलं जवळ ज्ञानोबराय जिवंत होते तवर कोणाच्या बापाला अक्कल आली नाही त्यांचं नाव घ्यायची. जवळ तुकोबराय जिवंत होते तोपर्यंत कोणाला कळाले नाही जगद्गुरु तुकोबराय. गेल्यानंतर त्यांना अभिषेक चंदनाचे, दुधाचे, लोण्याचे, ताकाचे, तुपाचे. आज आमच्या बाबामध्ये आम्हाला विश्व दिसतंय, आमच्या बाबामध्ये भगवंत दिसतोय. आम्ही जिवंतपणे नाव घेतलं तर काय चुकीचं आहे? हो, मी त्यांच्या तोंडापुढे त्यांना उत्तर दिलेत. हो, त्याच्यामुळं काही तारखा गेल्यात, पण हरकत नाही. विठाला विठाला. माफी मागून कानाला हात लावून सांगतो, 1.5-2 वर्षापूर्वी कोरेकर बाबा नव्हते बाबा, पण आज त्यांना वर आणलं जातं का नाही, सांगितलं जातं त्यांच्याबद्दल. का? महाराज आता कळायला लागले जिवंत असल्यावर, नाहीतर आपल्या संप्रदायात मेल्यावरच आहेत महाराज. विठाला विठाला. कोणी कोणाला मोठं होऊ दिलंय, कोणी, मी नाव घेणार नाही, कोणी कोणाला मोठं होऊ दिलंय, कोणीच कोणाला मोठं नाही होऊ दिलंय. अहो करोडोचे मंदिर बांधले, ब्रह्मचारी राहिले. मंदिर बांधले, ब्रह्मचारी राहिले. ज्या वेळेस मरणोत्तर काळाजवळ आला
त्या काळामध्ये ते मंदिर, ते बांधकाम, तो पैसा, ती सगळा रहाट काढा अशा साधकाच्या हाती द्यावा ज्यानं माझ्या पावलावर पाऊल टाकलंय. द्यावा का नाही द्यावा? पावलावर पाऊल टाकलंय, माझ्या नंतर त्याचं दर्शन घेतलं जातं, पण अशा साधकाकडे दिलं जात नाही महाराज. आडनाव मिटल, ब्रह्मचारी राहिले, कोट्याचं मंदिर बांधलंय. मी कीर्तन झाल्यावर सांगेल, कोट्याधीश आहेत, ब्रह्मचारी आहेत, मंदिर बांधलंय, पण शेवटी अख्खा सगळा सार मंदिराचा पुतण्याकडे फिरवून टाकला. विठाला विठाला का आजही ते तसंच आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला पत्ता लिहून देईल. आजही तवा होतं तसंच आजही आहे. 10-15 वर्ष झाले, त्यात काडी मात्र बदल नाही. का तर चुकीच्या हातात गेलं. मला सांगायचं इतकंच आहे महाराज, आज हे आपल्या ठिकाणी ह्या बोरी ह्या पवित्र क्षेत्रामध्ये हा जो मठ उभा राहतोय ना, हो, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, याचं जिवंत उदाहरण बाबांनी करून दाखवलं. बाबा नवी म्हणायचे की 2 लेकरं माझ्या पोटी जन्माला आलेत. किती? 2 लेकरं. आम्ही म्हणायचो खरंय, म्हणे एक मोठा आणि एक बारका. म्हणले चुकीच आहे. म्हणले कोण 2 लेकरं? 2च लेकरं माझ्या पोटी जन्माला आलेत, एक धर्माचे आणि एक कर्माचे. दोन्ही लेकरांना बाबांनी न्याय दिला. हा घोटीसारख्या क्षेत्रासाठी मोठा अभ्यास आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी. तुम्ही टाळी वाजवायची विसरू नका. तुमच्या टाळीवर माझी चार्जिंग आहे बरं का. तुमची टाळी बंद, आपलं कीर्तनही बंद महाराज. टाळी वाजवायला विसरू नका. टाळीमध्ये ताकद मोठी आहे महाराज. ह्यांचे सगळे टाळी एकत्र वाजवून द्या, तुमच्या टाळ्या एकत्र वाजू द्या. टाळाचे आवाज येत नाही, पण टाळीचा आवाज येतो. काय म्हणणं आहे तुमचं? आपण घेऊ ते प्रमाणे सगळे संध्याकाळच्या कीर्तनात. खरं सांगतो का नाही तुम्हाला, आपण एक प्रात्यक्षिक करून बघूया. मी 3 म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी एकत्र टाळी वाजवायची. अख्ख्या बोरीमध्ये आवाज फिरेल. फक्त एकच, हॅपी बर्थडे करायचा नाही, एकच टाळी. चुकायचं सुद्धा नाही, अजिबात चुकायचं नाही. सगळ्यांनी सावध बसा, हात असे पुढे घ्या. एकच टाळी अशी खणखणीत, राग आल्यावर कशी देतो ठेवून, पण आपल्या हातावर. हा का, एकच टाळी, चुकायचं नाही. किती म्हटल्यावर? 3 म्हटल्यावर. अजिबात चुकायचं नाही. 1 2 3 म्हटल्यावर ना, तुम्ही पुढे नका वाजवू. 3 म्हटल्यावर टाळी वाजवा, चुकू नका. तयार राहा पुन्हा एकदा. आणि 2 नाही, एकच टाळी. 3 म्हटल्यावर सावध राहा, सावध सावध. 1 2 तुम्ही 3 म्हणूच देणार नाही. 11:30 व्हायला आलेत. विठाला 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 विठाला. लेकरासारखं आम्हाला सांभाळलं महाराज. आईच्या गर्भात ज्यावेळेस ते बाळ असतं ना, त्यावेळेस कुठं लात घालेल, कधी दुखापत करेल आतमधून, कधी तिला त्रास देईल, तिला सुद्धा माहीत नसतं. आता माझ्याकडे असे प्रवासामधले अनेक उदाहरणं आहेत. कधी बैठकीत सांगाल, आता इथं वेळ नाही सांगण्यासारखी. आम्ही सुद्धा लागल तसा त्रास दिला. तुम्हाला खरं सांगू महाराज, आज मी बाजार करतो. माझ्या मेहण्याच्या लग्नाचा बस्ता बाबा मी एकट्यानं भरला आणि सगळ्यांना अभिमान वाटला असा भरला. ही जी सुरुवात सांगतो कशी झाली. बाबांच्या गाडीमध्ये जामखेडला कार्यक्रम होता, भागवत कथा होती, पोपट महाराजांचा वगैरे कार्यक्रम होता तिथं कथेचा, आणि कोणाचं तरी कीर्तन होतं. आम्ही दर्शन देण्याकरता चाललो होतो. त्या ठिकाणी जात असताना रस्त्यामध्ये माझ्या अंगावर कपडे नव्हते. मी असाच घरातनं गाडीत शिरलो होतो. बाबांनाही लवकर माहित नव्हतं मी गाडीत बसलोय म्हणून. बोल तुमच्या सोबतच. मग तिथून पुढे जो प्रवास चालू झाला, आता कपडे तर अंगावर पाहिजेत म्हणून बाबांनी काही पैसे दिले माझ्याजवळ. तेव्हा 1000 रुपये दिले की हे घे, एक निरू आण आणि एक खालची पॅन्ट घेऊन टोपी घे तुला, आहे का नाही, म्हणजे जरा मापात माझ्यासोबत चालायला. तेव्हाचे कपडे. आता हे नवी मुंबईची पोरं उभी राहतात ना, लय भारी वाटतो महाराज. आम्हाला बाबाने 1000 द्यायचे, कपडे घे. हो, ते घेतले आम्ही. 1000 रुपये घेतले आणि 1000चेच कपडे आणले मी. म्हणजे त्याचा भावच केला नाही मी. तेव्हा बाबांनी रिटर्न पाठवलं. म्हणले कधी पण 1000 म्हटलं की 500लाच घुसायचं. तवा धंदा चांगला त्याचा आणि आपलंही मार्केट चांगलं बसते. तिथून पुढे बार्गेनिंग शिकलो. विठाला 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 विठाला. म्हणजे आता काय सांगू बघा, हिथून सुद्धा शिकवलंय तर हितपर्यंत आणून ठेवलंय. हो, जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्यांची जाती, करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे. ज्याच्या चुलत्यानं आम्हाला कीर्तनातनं हाकललं, त्यांचाच पुतण्यास त्यांच्या समोर कीर्तन करतोय. कुठला लाभ होता?
नाही ना, लाभ नाही पाहिला की हा पोरगा पुढे चालल थांबल का उलट काय करल का काय बोलल, काही मनामध्ये त्यांनी ठेवलं नाही. याचा मला फायदा होईल का नाही होईल काय. आजही माझा बाबांना माझ्याकडनं शून्य फायदा आहे. विठ्ठला 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 शून्य असून सुद्धा पदरात आहे महाराज. अजून काय सांगू आहे का नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही सागे, आईसी कळवळ्यांची जाती करीला भाविन प्रीती. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आनंदाने भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास शांती ब्रह्म एकनाथ गोपाल अवधूत चिंतन श्री गुरुदेव शांताराम ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो हो, जवळजवळ कीर्तन थांबवण्याची वेळ झाली आपली. आणि मुळात पाहिलं तर बाबा, मला आठवतं शेवट असताना बरीच कीर्तन बाबांसोबत आम्ही अनुभवलेले आहेत महाराज, बरेचसे. किती उदाहरणं द्यावी तितके कमी आहेत आम्हाला. हार घातला बाबांच्या गळ्यात आणि हार घातल्यानंतर जवळजवळ कीर्तन संपायला आलं होतं आणि बाबांनी असं हार असा पुढे घेतला आणि हाराकडे पाहिलं. आम्हालाही वाटायचं कीर्तन संपवा, आता लय वेळ झाला उभा राहिलोय गायनाला, त्यात आवाजही चालत नव्हता. आणि अशा अशा गावात कीर्तन महाराज बाबांची. काही ठिकाणी आम्हाला प्रवेश करण्यासाठी घरात अशी फुलांची रास असायची. बाबांनी पुढे चालायचं आणि आम्ही मागणं चालायचं. आणि काही घरात घुसताना सुद्धा काटे शिरायचे महाराज. हो, अशा सुद्धा घरांमध्ये आम्ही पोहोचलो बाबांसोबत. वर पाहिलं तर चक्कर यावी इतकं लांब छत काही घरांचे, लक्ष्मी प्रसन्न घर असणारी महाराज. आणि काही घर महाराज अशी होती ना, तिथं गुडघ्या एवढं वाकून आत जावं लागायचं. लक्ष्मी प्रसन्न असणाऱ्या घरामध्ये इंद्रायणीचा वास आलेला, इतका सुगंधीदार भात, पण खायला पोटभर भेटला नाही एवढाच होता. परत वाढायला सुद्धा आले नाही. पण त्या झोपडीत वाकून गेलो होतो ना आम्ही, झोपडीत तिथं शेंगोळ्याची भाजी होती. खाता खाईना महाराज, इतकी भाजी, कमी पडू दिलं नाही. विठ्ठला विठ्ठला. हार असा हातात घेतला आणि विचार केला बाबांनी. आणि हाराकडे पाहून समाजाकडे पाहिलं, सगळ्यांकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं. आमचा रंगनाथ माझ्या सोबत असायचा, आमच्या रंगनाथाकडे पाहिलं. काय का होईना पोरग आपलं जे आहे का नाही. आमच्या रंगनाथाकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि असा हार केला. म्हणलं आवरा म्हणायचो आम्ही, आवरा. बाबा म्हणायचे आता ऐक, हे झालं कीर्तन, आता खरं करू कीर्तन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परीक्षेला एक ठराविक वेळ असतो आहे का नाही, त्या वेळेच्या आत परीक्षा व्हावी. आधीच उत्तरं पाठ होत नाहीत, त्यात पाठ करून आलोय आणि त्यात सांगितलं वेळ वाढवा, म्हणजे भजनच करायचंय आपल्याला. विठ्ठला विठ्ठला.
बाबांनी सांगितलं हा हार, या हारामध्ये अनेक फुलं. एक आहेत का? अनेक. किती आहेत? एक प्रकारचे आहेत का? अनेक. एकच प्रकारची फुलं घातली तर त्याला हार हे स्वरूप प्राप्त होत नाही. अनेक फुलं एकत्र आली आणि त्याला स्वरूप प्राप्त झालं, एक रूप प्राप्त झालं, आहे का नाही? सुंदर रूप प्राप्त झालं. गळ्यात घातल्यावर लय भारी वाटू लागतं ते. हो हो. पण तीच फुलं जर वेगळी वेगळी देऊन जर अशा अंगावर फेकली तर लवकर बरं वाटत नाही. तेवढे हारात आल्यावर बरी वाटतात. हारात आल्यावर बरी वाटतात. बाबा म्हणायचे अनेक फुलं एकत्र येतात, येत नवल नाही. अनेक फुलं एकाच धाग्यात गुंतली जातात, येत नवल आहे. हा परमार्थ सुद्धा करत असताना समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत महाराज. हो. कोण गोड बोलतो, कोण वाईट बोलतो, कोण समोरून चांगलं बोलतो, कोण मागणं वाईट बोलून मोकळं होऊन जातं. हो हो. पण ह्यांच्याकडे जर पाहत बसलो, ह्यांच्यामध्ये जर नांदत बसलो तर आपल्या मधला मत्सर हा वाढत राहतो. इथं पाहायचं नाही. बाबा सांगायचे या गोष्टीकडे पाहत बसायचं नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आपलं हित कशात आहे तेवढं पाहायचं. कशात आहे? प्रत्येकाशी. हे बघा, सावरकरांनी सुद्धा एक गोड शब्द सांगितलाय. कोणाना व्यर्थ शिनवावे, कोणाना व्यर्थ हिनवावे, समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. ज्यांनी ज्यांनी मठाडा आणि मठाड्या करून नावं ठेवली त्यांची सुद्धा नावं आपल्या पत्रिकेत आहेत. हे जिवंत उदाहरण आहे. विठ्ठला विठ्ठला. नुसतेच वाचत बसू नका, त्याच्या मागचा इतिहास सुद्धा खूप गोड आहे का नाही? मनोरंजक आहे आणि मला त्याचा थोडा जास्त नाही पण आहे अनुभव. हो. अनेक प्रकारची माणसं आहेत. बाबा सांगायचे रजतम सत्व ह्या गुणांनी भरलेले आहेत. कोणी रजाने, कोणी तमाने, कोणी सत्वाने. पण आपण कोणाचा अंगीकार करायचा नाही. हो. आई एक गोड प्रमाण देतात बघा. रजतम सत्वाने भरलेला समाज आहे. आपण अंगीकार ना रजाचा करायचा, ना गुणाचा, ना तमाचा करायचा, ना सत्वाचा करायचा. हो. अधिकार सत्वाच्या पलीकडे जाऊन राहायचं. माझ्या मुक्ताईचा अभंग आहे. आई सांगतात बघा, त्या मुक्ताईचाच एक अभंग आहे. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत. जय श्रीपाद. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. जपा तपाचे कुंकू लाविले आई वाचलेने, जपा तपाचे कुंकू लाविले आई वाचलेने. जन्म मरणाचे दुःख तारिले सद्गुरुरायाने, जन्म मरणाचे दुःख तारिले सद्गुरुरायाने. जय रामदास. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. ओ ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत. जय शांताराम. ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. हो. हे मुक्ताबाई सांगते. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत. मग तीच मुक्ताबाई आपल्याला ह्या 3 गुणाच्या पलीकडे कसं जगायचं तेही सांगते. हो. अधिकाराने, तत्वाने सांगते कसं जगायचं सगळ्याच्या पलीकडे जाऊन. नीट ऐका. अनेक प्रकारची फुलं एकत्र, अनेक प्रकारचे कापूस. कापूस एक प्रकारचा, रंग अनेक प्रकारचे, पण एकच आहे का ना? मूळ तत्व काय? एक. काय? कापूस. मूळ तत्व काय? धागा. आणि या धाग्यात निवलेला एक एक
फूल ज्या वेळेस एकत्रित आले याला स्वस्वरूप प्राप्त झालं ना, तशी आमची मुक्ताबाई सांगते की अनेक प्रकारचे ज्या वेळेस एकत्र येतात बघा, एकची धागा नाना परी कपडे, धागा एकच, कपडे वेगवेगळे, चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, हो ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, हो ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हो हे उघड परब्रह्म आहे ना, ते समजलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आणि ते तुकोबरा हे उघड परब्रह्म आपल्याला स्पष्ट करून सांगतात, अनुभवातनं लिहून सांगतात. उघडे परब्रह्म सद्गुरूंचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती. पुरविते अर्थ शिष्याची पुरविते अर्थ शिष्याची पुरविते अर्थ शिष्याची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. माझी मुक्ताबाई सांगते की उघड परब्रह्म जगाला कळालं ना, मग उघड परब्रह्म काय आहे, डोळे उघडे करा, बघा सगळीकडे परब्रह्म नाही, एकांत लोकांतामध्ये राहा, डोळे बंद करा, एकांतामध्ये जा, मग उघड परब्रह्म ह्या डोळ्यांनी बघा. है का नाही? बाबा सांगतात की डोळ्याचं काय ते अंजन, है का नाही, ऐकलंय ना अंजन, हे अंजन आहे महाराज. हो काजळ आणून नाही घालायचं, विठ्ठला विठ्ठला आपल्या हृदयामध्ये या शरीरामध्ये वसणारे 6 जण जसे आहेत, है का नाही, षड, आपण काही विकार 6 आपल्यामध्ये वसले, ते सुद्धा 6 एक प्रमाणे बघा. ममई अंशो जीवलोके जीवभूत सनातन, मन एक, षष्ठानी कसे 5 इंद्रिय, मन षष्ठानी इंद्रियांनी प्रकृती स्थान कर्षती. हे 5 इंद्रियांना चालवणारा जो आहे, तो जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत ह्या नामाचा आनंद आहे. एकदा का तो निघून गेला की ह्या नामाला आणि या देहाला सुद्धा जिवंत ठेवत नाहीत, मेलेलंच आहे, फक्त पेटवून टाकतात महाराज. तुमची आमची ओळख श्वास चाललाय तोपर्यंत, हा श्वास ज्याच्यामुळे चाललाय तोपर्यंत आपण जायला नको का, जायला पाहिजे का नको? तुमची आमची ओळख श्वास आहे तोपर्यंत, नीट ऐका, श्वास आहे तोपर्यंत. एकदा बघा हॉस्पिटलमध्ये सिरियस राहू द्या, श्वास चालू राहू द्या, श्वास चालू राहू द्या, व्हेंटिलेटरला राहू द्या. विक्रांत महाराज कसे आहेत, बरे आहेत ना? म्हणजे हा अजून तर व्हेंटिलेटरला आहेत. विक्रांत महाराज अजून तर व्हेंटिलेटरला आहेत, बरे आहेत. पण एकदा का व्हेंटिलेटर बंद, विक्रांत महाराजाचा श्वास बंद, विक्रांत महाराज हे नाव सुद्धा बंद. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, हे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. खाली रागिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली रागिला पसारा, खाली राहिला पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, हे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. महाराजचा व्हेंटिलेटर बंद झाला, विक्रांत महाराज हे नाव सुद्धा बंद. मग फोन येतो, बॉडी घराकडे आणणार का गावाकडे नेणार? नाव संपलं महाराज. प्रत्येकाचा अनुभव आहे का नाही, आहे का नाही? जवळ जिवंत आहे तवर नाव, मेल्यावर बॉडी कुठं आणणार आहे हा प्रश्न. मग बॉडी तू आहे ना, नाव आहे ना त्याला. और जिनं नाव कानात फुकलं ती सुद्धा म्हणती बॉडी हिथच आणणार आहे का गावाकडे नेणार आहे. हो एवढीच आपली ओळख आहे. म्हणून भगवंत सांगतात नामाची ताकद कुठून तयार होते, नामातली स्पंदना शरीरामध्ये कशा निर्माण होतात, नामातल्या संवेदना आतमध्ये कसं काम करतात. मी थोडा अभ्यास केलाय, एवढा नाही, पण तुम्हाला समजेल का नाही मला माहित नाही, सांगण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला
आपल्या घरामध्ये जर एखादा ऊर्जेचे स्तोत्र जे काय आहे ते जर चालू करायचं असेल तर त्याला एक स्पार्क भेटणं गरजेचं असतं, है का नाही? माईक चालू ह्याला कुठेतरी स्पार्क दिला जातो, तेव्हा हे चालू होतं. कुठलाही घरातला बल्ब, बाथरूम मधला असावा, किचन मधला, हॉल मधला, स्पार्क शिवाय चालू नाही. शरीरातले सगळे इंद्रिय चालू आहेत म्हणजे त्यांना कुठून तरी स्पार्क भेटला जातो. मग जेव्हा वैज्ञानिकाकडनं अभ्यास झाला त्यावेळेस कळालं की हृदयातून स्पार्क भेटतो. खरंय का नाही? तुम्ही हृदयातून स्पार्क भेटतो. मग हृदयाला स्पार्क कुठून भेटतो हा प्रश्न निर्माण होतो, है का नाही? हृदय पंप करत राहतं, हृदयाला स्पार्क कुठून भेटतो? तर हृदयाच्या बाजूला काही संवेदन गाठी बांधलेल्या असतात. ह्या गाठ्यांना स्पार्क भेटणं गरजेचं आहे. ह्या गाठीतून स्पार्क हृदयाला जातो तेव्हा अशुद्ध रक्त हृदयातलं शुद्ध होऊन वाहिन्यातून बाहेर पडतं. हृदयाला स्पार्क देणारा जर या गाठी आहेत, या गाठीला स्पार्क देणारा कोण आहे? तर या गाठीला स्पार्क देणारं हे नामतत्व आहे. ते नामतत्व जर व्यवस्थित बसलं तर अटॅक ही बिमारी साधकाला तरी होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. त्या गाठीमध्ये ऐका, त्या गाठीमध्ये प्राणवायू प्रवेश करतो. काय करतो? प्राणवायू, ऑक्सिजन म्हणतो, प्राणवायू प्रवेश करतो. मग जर प्राणवायू मधून ज्यानं प्राण दिला तो वायू सहित प्रवेश केला तर धोका तर जीवाला अजिबात नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कचऱ्यासारखी माणसं कोविड मध्ये गेली महाराज. हो, कचऱ्यासारखी गेली का नाही गेली? हो, आजाराने नाही, भीतीने गेली महाराज. आणि ज्याच्याकडं श्वास होता ना, श्वास, ज्याच्याकडं नाम चिंतन होते ना महाराज, मला वाटतं त्यांनी नाम घेतल्यापासून जेवढी चिंतन केली नसेल तेवढी कोविड मध्ये केली. विठ्ठला विठ्ठला नाम घेतल्यावर माझं काय होईल? नाम घेतल्यावर मला कोण सांभाळेल का? नाम घेतल्यावर मला कोण जवळ करेल का? नाम घेतल्यावर मला अभ्यास होईल का? नाम घेतल्यावर मला भजन येईल का? नाम घेतल्यावर मी कीर्तनकार होईल का? नाम घेतल्यावर माझी अवस्था होईल का? याची चिंता करायची नाही महाराज. हो, युद्धाला जायचंय ना, म्यान घेतली, तलवार घुसवली, आता एकतर युद्ध कर नाही तर मर. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या ठिकाणी महाराज नाम घ्यायला आल्यानंतर कोण माघारी जात नाही, अजिबात जात नाही. थोडं बारकाईनं विचार करा, संतांचं प्रमाण देतो. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, जीवाचा करीतो सांभाळ, हो सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील आईसे नाही, तुझ मोकलील आईसे नाही, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. हो, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐसे नाही, परंतु तू बाकीची चिंता करायची नाही. ज्यांनी चिंता केली ते चितेवर गेले, ज्यानं चिंता नाही केली त्यांची चिता सुद्धा श्रीमंत झाली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. टाळी टाळी. विठ्ठला 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 विठ्ठला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटात भार घेतला की महाराज त्याला कमी पडू देत नाही. फक्त भेटायला आला होता एकदा. कशाला भेटायला? कशाला? बायकोने सांगितलं जा एकदा भेट घ्या, तो तुम्हाला सांभाळेल, तुमचं कल्याण करीन, तुमचा मित्र आहे. मग त्यानं सांगितलं महाराज मी जाईल त्याच्याकडं, पण मागावं कसं, है का नाही? हो, जर सांभाळ करणार आहे ना त्याकडं मागायचं नाही महाराज कधी. हो, माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत. काही जण या ठिकाणी येणार सुद्धा नाहीत. हो, बरीच आहेत. आणि काही यायची सुद्धा बंद झाली. जे संसार घेऊन बाबांकडे आले ना महाराज, हो, त्यांचा मला नेहमी राग येतो. हो, बाबांकडे जा, तुमच्या जीवनाचा उद्धार कसा होईल विचारा ना, एकदा विचारा. रात्रभर सांगतील जीवनाचा उद्धार कसा होईल म्हणून. संसार घेऊन बाबांकडे जाऊ नये. काही जण महाराज कीर्तन झाल्यानंतर मी
बाबांकडे ते लग्नाच्या पत्रिका देताना सुद्धा बघितले मी. हो. हे लग्न जुळवावे म्हणून आहे का नाही, ते बनवतात काय बायोडाटा. बायोडाटा हा पोरगा आहे, बायोडाटा आहे बाबा बघा. आता बघा म्हटल्यावर एक आदराने पाहिला सुद्धा जातो, पाहिला जातो ना महाराज. पण ते पाहिल्यानंतर लग्नानंतर पोरग कसं निघल, पोरगी कशी निघल, म्हणजे गर्भातून नाही, ज्यांचे लग्न झाले ते दोघच कार्टे, कोण कसं निघल हे कोणाला माहित असतं महाराज. हो, मधला माणूस चांगलं कार्य करून जातो, जुळवून देतो. हा, पण त्याच्यानंतर ते कसे निघतात तो त्यांचा अनुभव आहे, त्यांच्या अंगातल्या खोडी आहेत. त्याला बाबांना दोष देऊन चालेल का? विठाला विठाला म्हणजे चांगलं करायला जायचं, चांगलंही करायचं आणि वाईटही आपणच व्हायचं आहे का नाही. माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की या माणसाकडे जाताना महाराज संसार घेऊन जाऊ नका, तुमचा उद्धार कसा होईल एवढं घेऊन जावा. रात्र रात्र सांगतील, थकणार नाहीत महाराज. आम्ही संसार घेऊन जातो आणि बाबा म्हणतात मला कटाळा आला, मला झोपायचंय, तुम्ही आता निघा इथून. तर पहिल्या रात्र रात्र फक्त उद्धारावरती गेल्यात. विठ्ठला विठ्ठला काय सांगत होतो मी, काय सांगत होतो आई? नाही तो तर घेऊनच जाऊ नका, त्याच्या आधी काय सांगत होतो? विठ्ठला 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 टाळी टाळी. बायकोने सांगितलं तुमचा मित्र आहे, कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, काहीतरी देईल. बायकोने सांगितलं म्हटल्यावर महाराज ते घरातून बाहेर निघाले. आणि जुन्या परंपरा काय अशा आहेत की घराच्या बाहेर निघताना काहीतरी दिलं जात आहे का नाही. ज्यांच्याकडे चाललात त्यांना काहीतरी तुमच्या घरातलं घेऊन जात जावा. मग तिने सुद्धा गाठ बांधून दिली की एवढं त्याला तुम्ही भेटायला चाललाय, द्वारकाधीश आहे, भगवान कृष्ण आहे, तर त्यांच्या पदरामध्ये एवढं जी काय भेट आहे ती देऊन टाका. त्यानं ती सुद्धा भेट मुठीनं दाबली महाराज. हो, सकळ जीवाचा करीतो सांभाळ सांगतोय. नीट ऐका, ज्या वेळेस सुदामदेव द्वारकेमध्ये आले, भगवंताकडे आले, त्या दिवस पूर्ण द्वारका, श्रीमंत असणारी द्वारका, सुदामदेवाची परिस्थिती पाहून त्याच्यावर हसत होती, बाह्य रंग पाहून त्याच्यावरती हसत होती. कोण? द्वारका हसत होती. हो, आणि द्वारकाधीशाला कल्पनाच नाही माझा सुदामा भेटायला आलाय. द्वारकाधीश आतमध्ये, द्वारका पालांनी प्रश्न विचारला, तू कोण आहे, कुठून आला, कशा करता आलास? ते म्हणे तुमचा जो द्वारकाधीश आहे तो माझा मित्र आहे. अरे म्हणे आम्ही द्वारका पाल आहोत, आमच्या गळ्यामध्ये 50-50 तोळ्याच्या चैनी आहेत, आम्ही वॉचमन आहोत. द्वारका पाळ, तुझ्या अंगामध्ये धाग्याचा तुकडा सुद्धा गंजलेला आहे आणि तू म्हणतो आमच्या द्वारकाधीशाचा मित्र आहे तू? म्हणे हो. तुम्ही एकदा माझा निरोप फक्त त्याच्यापर्यंत पोहोचवा, एकदा निरोप पोहोचवा. महाराज, ज्यांनी देवाला जवळ केलं किंवा देवानी ज्याला जवळ केलं ना, देव त्याला कधीच लांब करत नाही. विरह देईल पण दुरावा देत नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, सुदामाच्या आयुष्यामध्ये विरह होता, तो त्याचं कर्म भोग होतं, ते त्याला भोगणं गरजेचंच होतं. आणि तो कर्मभोग संपल्यानंतर भगवंताची भेट झाल्यानंतर काय झालं महाराज? हो, काय नेलतं? मुठभर पोहे आहे का नाही? काय नेलतं? मुठभर पोहे. पण भगवंताच्या पायावरती प्रेम ओतलं, भगवंताने पायावरती प्रेम ओतलं. काय प्रेम ओतलं? दोघांनी. दोन उदाहरणं देतो मी कधी पण. भगवंताच्या पायावरती प्रेम सुदामदेवाने भक्तीचं ओतलं महाराज. हो, प्रेमाचं ओतलं, मैत्रीचं ओतलं, इतकं प्रेम ओतलं की भगवंताला सुदामदेवाच्या पायी धुवावं लागले महाराज. हो, हो. विरह होता पण दूर नाही केला. काय दिलं वहिनीने माझ्या म्हणून मूठ जोरात आवळली सुदामाने. अरे इतकं मोठं साम्राज्य आहे आणि या मूठभर पोहे देऊन ह्याचं काय होणार आहे, हे का नाही? हो, त्याचा सुद्धा चांगला अभ्यास आहे महाराज. 3 घास भगवंताने खायला चालू केले. पहिला घास खाल्ला, स्वतःचं वैकुंठ देऊन टाकलं. नाही, पहिला घास खाल्ला तर स्वतःची द्वारका नगरी सुद्धा देऊन टाकली. दुसरा घास खाल्ला तर सुदाम नगरी देऊन टाकली. आणि तिसरा घास खाताना संपूर्ण वैकुंठच द्यायला निघाले. त्यावेळेस हात धरला होता. अहो काय आता सगळंच देता का काय त्याला? हो, काय सांगत होतो? हो, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सुदामदेवाने प्रेम दिलं, सुदामदेवाचा सांभाळ केल्याशिवाय भगवंत राहिले नाहीत महाराज. हो,
पुढे सांगतो अजून एक उदाहरण. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, हा. हो, सगळं दिलं सुदामदेवाला. सुदामदेव परत आल्यावर सुद्धा ओळखलं नाही हे माझंच गाव आहे म्हणून. इतकं बदलून टाकलं. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला दुःख दारिद्र्य पीडला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हो, आदराने सांगतो महाराज. सांभाळ केला सुदामाचा. काही कमी पडू दिलं नाही सुदामाला. भाव भक्ती आणि प्रेम या तीन गोष्टी त्याच्या पुढे वाचल्या ना काही कमी पडू देत नाही. कारण त्यानं ठरवलेलंच आहे. मगाशी प्रमाण दिलं. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. नाही दुरा दूर करणार नाही. करू सुद्धा देणार नाही. तुम्ही दूर व्हाल पण तो जवळ आल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण शबरी माता. वाटच पाहत बसली. गेली का नाही. वाटच पाहत बसली. देवाला यावं लागलं महाराज. आले का नाही देव. वाटच पाहत बसली पण गेली नाही. आहे तिथं. फक्त शब्दावरती विश्वास. हो, तुझं कल्याण होणार ह्याच आश्रमात होणार. ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो तुला भेटायला इथंच येणार. शेवटी भगवंतच गेला महाराज आश्रमामध्ये. आणि काय परिस्थिती होय आश्रमामधली. केसाच्या केरसुन्या करून फुलांची रास करायची. स्वतःच्या जागेवरती सजवायचं. जिथं भगवंताला बसवायचं है का नाही. स्वतःच्या जागेवर भगवंताला बसवणार. भगवंताची सेवा करणार. खायला काय जे त्या वेळेत उपलब्ध असेल ते देणार. मग काय होतं त्या दिवशी. तो बोरं द्रोणभर आणि बोरं उपलब्ध होती. भगवंताला स्वतःच्या जागेवर बसवलं. बोरं खाऊ घातली. महाराज मी कीर्तनामध्ये दोन्ही गोष्टीचा समन्वय करून सांगतो कधी पण. तेव्हा थोडा आनंद होतो. आता अचानक वाढल्यामुळे सांगण्याची वेळ आली. दोन्ही गोष्टीचा समन्वय करा महाराज. इकडं सुद्धा सुदामा आहे आणि इकडं सुद्धा शबरी आहे का नाही. दोघही भगवंताने म्हणजे शबरीने बोरं दिली. भगवंतानं खाल्ली. सुदामानी पोहे दिले. भगवंतानं खाल्ले. फरक एवढा आहे की या ठिकाणी शबरीनं डोळ्यांच्या आसवानी भगवंताच्या पायाचा अभिषेक करावा आणि या ठिकाणी भगवंतांनी स्वतःच्या डोळ्याच्या आसवानी सुदामदेवाच्या पायाचा अभिषेक करावा. हे का सांगतो माहितीये का मी. दोघांचा समन्वय तुम्ही एकत्र करा. तो कोणालाही लांब करत नाही. जात पात बघत नाही. न म्हणे उच्छिष्ट उष्ट नाही बघितलं. खाल्ली बोर अथवा थोडे पोहे मोठे थोडे नाही पाहिले. जेवढे आहेत तेवढे. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे. भक्ती पाहिली. प्रेम पाहिलं महाराज. आणि नाथबाबा एका ठिकाणी गोड सांगतात बघा. ह्या दोन गोष्टी तुमच्या पुढे असल्या ना तुम्हाला सद्गुरू काहीच कमी पडू देत नाही. फक्त ह्या दोन गोष्टी विरहित त्यांच्यापाशी जाऊ नका. कुठल्या दोन गोष्टी. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना हा अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवतया माझी. अभिमान नित्य नवा
तया माझे प्रेम सुख प्रेम देई सुख प्रेम देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझे नित्य नवा आनंद प्राप्त होतो. फक्त भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. हे दोन बाजूला केले की अभिमान नुरला जातो. नवा नवा अनुभव प्राप्त होत जातो. नित्य नवा आनंद प्राप्त होत जातो. महाराज ज्ञानोबारायांनी अभंग लिहिला रूप पाहता लोचनी. आजही त्या अभंगाला नव्याने चाल लावावी वाटते हे का नाही. त्या अभंगातला गोडवा जातो का. अनेक अभंग आपण कधीतरी घेतो पण सुंदर ते ध्यान किंवा रूप पाहता लोचनी रामकृष्ण हरी भजन यातला अभिमान कधी कमी होतो का. नव्याने वाढत जातो. रूप पाहता लोचनी बघा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. तुम्ही किती चाली लावा या अभंगाला. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. अर्धा तास चालेल रूप पाहता लोचनी. हे मी काय सांगतोय कारण अभिमान नित्य नवा तया माझे संतांनी दिलेलं ते नाही आहे ना. मग भक्तिप्रेम कुठून शिकायचं. संतांकडं. त्यांनी दिलं घेतलं मग इतकं घ्यायचं की त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ज्ञानच नको महाराज. हो हो. एक गोड अभंग आहे मला त्याचं प्रमाण आठवत नाही आता. भजन करा विठ्ठल विठ्ठल हो का पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा. जाणे कशाचा भक्तीचा तोच दैवाचा पुतळा. अनेक नो हे माझे मना. हो तू का किती का पंडित शहाणा हो असो. का पंडित हो का पंडित शहाणा हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहाणा हो अनेक नो हे माझे मना. अनेक नोहे माझे मना. हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहाणा शहाणा पंडित हो का पंडित शहाणा. नो हे माझे मना. अनेक नो हे माझे मना. नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त. दास त्याचा मी दास त्याचा मी दास त्याचा मी अंकित. दास त्याचा मी दास त्याचा मी दास त्याचा मी अंकित. अनेक नोहे माझे मना. अनेक नोहे माझे मना. हो अनेक नो हे माझे मना. अनेक नोहे माझे मना. हो का
पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहाणा हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहाणा आणि कंडोळे माझ्या मना आणि कंडोळे माझ्या मना माझे मना हो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऑर्डर आली समाधान वाटलं ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ईस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे एकदा सगळ्यांनी हात वर करून मोठ्या प्रेमाने भजन करूया सगळ्यांनी हात वर करा कोणी खाली ठेवू नका ज्यांना दिले त्यांनी वर करा ज्यांना स्टेजवाल्यांना अधिकार खाली करण्याचे बरं का हा सगळ्यांचे हात वर आहेत एकदा आनंदाने मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करूया ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली 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 हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हाय ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हे ज्ञानोबा 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 जय हो. ज्ञानोबा 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 हो श्रीपाद माऊली तुकाराम तुकाराम श्रीपाद माऊली तुकाराम हो तुकाराम रामदास माऊली तुकाराम तुकाराम रामदास माऊली तुकाराम तुकाराम हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम हो श्रीपाद माऊली रामदास माऊली श्रीपाद माऊली वा वा रामदास माऊली हा सद्गुरु माऊली शांताराम माऊली सद्गुरु माऊली शांताराम माऊली हा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊचे हो ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हे ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 श्रीपाद माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम श्रीपाद माऊली तुकाराम रामदास माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
दिलेली सेवा थोडक्यात संधी करण्याचा प्रयत्न केला. जो काही अभ्यास आहे तो संपूर्ण मी अखंड महाराष्ट्रात यूट्यूब चॅनलला कीर्तन आहे तिथंही मी सडेतोड सांगतो की जे काही आहे ते माझे सद्गुरू श्री क्षेत्र बोरी ब्रह्मनिवासी सद्गुरू शांताराम महाराज जाधव यांच्याकडून आलेलंच आहे जे तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं असेल तर हा वाचेचा दोष आहे आणि जे काही योग्य आहे ते माझ्या बाबांचं आहे. बोलिले लेकुरे विडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे विडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार करा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गौरदेवर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान